मकर राशी विनायकी चतुर्थी घेऊन येत आहे 5 खास संकेत जे ऐकून तुमचं मन भरून येईल आणि डोळ्यात पाणी येईल. जाणून घ्या सविस्तर. नमस्कार मकर राशी परिवार, जय स्वामी माऊली, जय महादेव. मकर राशीच्या माझ्या अत्यंत महत्वाकांक्षी आणि संयमी जातिकांनो, 15 जूनच्या महाभयंकर अमावस्येनंतर तुमच्या शांत विचार आणि शिस्तबद्ध आयुष्यात एक अशी अकल्पित आणि जीवघेणं वादळ धडकणार आहे ज्याचं तुम्ही स्वप्नातही कल्पना केली नसेल. जर तुम्ही या इशाऱ्याकडे वेळेवर दुर्लक्षित केलं तर तुमच्या आयुष्यात होत्याचं नव्हतं व्हायला अजिबात वेळ लागणार नाही, कारण ग्रह नक्षत्रांची बदलती चाल आणि या अमावस्येची नकारात्मक ऊर्जा एक अत्यंत भीतीदायक ठराविक संकेत देत आहे. ज्योतिषशास्त्रानुसार तुमच्या अगदी जवळची, तुमच्या घरात, तुमच्या नात्यात किंवा मित्रपरिवारात एक असा अतिशय गोड बोलणारा कपटी चेहरा दडला आहे जो वरून तर तुमच्यावर प्रेमाचा वर्षाव करतो पण मागून तुमच्या विनाशाची आणि अपयशाची वाट पाहत आहे. हा छुपा शत्रू तुमच्या पाठीत असा खंजीर खुपसण्याच्या तयारीत आहे ज्याच्या धोक्यातून स्वतःला सावरणं तुम्हाला आयुष्यभर अवघड होऊन बसेल. तुमच्या विश्वासाचा आणि चांगुलपणाचा बाजार मांडून तुमच्या हसत्या खेळत्या संसाराची आणि आर्थिक संपत्तीची राख रांगोळी करायला ती एक व्यक्ती पूर्णपणे सज्ज झाली आहे. कोण आहे ती व्यक्ती? 15 जूनच्या या महाभयंकर अमावस्येनंतर ते तुमच्यावर कोणता मानसिक आणि आर्थिक वार करणार आहे आणि स्वामी माऊली किंवा महादेवाच्या कृपेने त्या मृत्यूसदृश्य संकटातून स्वतःचा जीव, पैसा आणि अब्रू कशी वाचवायची हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत अगदी श्वास रोखून बघा, कारण आजचा छोटीशी सतर्कता तुम्हाला कोट्यवधीच्या नुकसानीतून आणि आयुष्यभराच्या पश्चातापातून वाचवू शकते. म्हणून व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी कमेंट्समध्ये जय श्री स्वामी माऊली किंवा जय महादेव लिहून स्वतःभोवती देवाचं संरक्षण कवच नक्की तयार करा, कारण हा केवळ एक साधा व्हिडिओ नसून तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठा टर्निंग पॉइंट ठरणार आहे. चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. हे राशी भविष्य ग्रहमानावर आधारित आहे, एक सर्वसाधारण अंदाज आहे. प्रत्येक व्यक्तीची कुंडली आणि ग्रहदशा ही वेगवेगळी असू शकते, त्यामुळे वैयक्तिक निर्णयांसाठी तज्ज्ञांचा सल्ला हा अवश्य घ्यावा. तर मित्रांनो, 15 जूनच्या या काळोख अमावस्येनंतर ब्रह्मांडात असं काही अत्यंत घातक आणि विनाशकारी घडामोडी घडणार आहे ज्यामुळे मकर राशीच्या जातकांच्या स्थिर आयुष्यात मोठे वादळ उडू शकते. ज्योतिषशास्त्रानुसार मकर राशीचा स्वामी स्वतः कर्मफळदाता शनिदेव आहे आणि सध्या या अमावस्येच्या काळात शनी हा राहूच्या प्रभावासोबत मंगळ ग्रहाची वक्रदृष्टी एका भयानक अंगारक योगाची निर्मिती देखील करत आहे. हा केवळ ग्रहांचा सर्वसामान्य बदल नाही, तर तुमच्या पाठीमागे रचल्या जाणाऱ्या एका मोठ्या कौटुंबिक आणि व्यावसायिक षडयंत्राची ही नांदी आहे. या नकारात्मक ऊर्जा आणि बिघडलेले ग्रहमान तुमची सुख, शांती आणि समृद्धी ही एका रात्रीत हिरावून घेण्यासाठी सक्रिय झाली असून तुमच्यावर मोठे संकट ओढवण्याची दाट शक्यता आता निर्माण झाली आहे. कारण ज्या लोकांवर तुम्ही आजवर स्वतःच्या प्राणांपेक्षा जास्त विश्वास ठेवला, ज्यांच्यासाठी तुम्ही तुमचं सर्व स्वप्न पणाला लावलं, त्याच लोकांच्या मनात अचानक तुमच्याबद्दल कमालीचा दोषाभाव, मत्सर आणि विषारी भावना निर्माण होऊन राहूचा हा मायावी कपटी अशा लोकांचं क्रूर आणि भयानक चेहरे हे तुमच्या समोर हा राहू आणणार आहे. त्यांना तुमचे खरे चेहरे, जे तुम्ही त्यांना हितचिंतक समजत होता, त्यांचे चेहरे आता तुमच्या समोर येईल. तुमच्या प्रगतीची जवळ करणारा हा शत्रू बाहेरचा कोणी नसून तुमच्याच अवतीभोवती वावरणारा, तुमच्या ताटात जेवणारा आणि तुमच्याच खांद्यावर हात ठेवून तुमच्या विनाशाची खोल रोवणारा हा ठरणार आहे. जानेवारी ते डिसेंबर 2026 चे मेष ते मीन राशींचे वार्षिक राशी भविष्य तसेच 2026 वर्षात घडणाऱ्या घटनांचे मासिक व साप्ताहिक भविष्यवाकित विषयक व्हिडिओ पाहण्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करा. व्हिडिओ अवश्य पहा, व्हिडिओला लाईक करा. तसेच आपले काही प्रश्न किंवा सूचना असतील तर चॅनलला सबस्क्राईब करून कमेंट करायला विसरू नका. आता या काळात मकर राशीचा स्वामी हा शनिदेव तुमच्या संयमाची आणि बुद्धीची कठोर परीक्षा मात्र घेणार आहे. तर राहू हा तुम्हाला भ्रमात टाकून चुकीचे निर्णय घेण्यास मात्र भाग पाडू शकतो. तुमच्या नकळत तुमच्या आर्थिक, कुटुंबाने व्यावसायिक बाबींमध्ये एक असे जाळे विणले जाणार आहे ज्यातून बाहेर पडणे तुम्हाला जवळजवळ अशक्यच होऊन बसेल. जर तुम्ही या 15 जूनच्या अमावस्येनंतर पूर्णपणे सतर्क राहिला नाही तर समोरच्या व्यक्तीच्या गोड बोलण्यात बोलून आपली गुपितं सांगत राहिलात तर तिथून परत येण्याचा मार्ग हा तुमच्यासाठी कायमचा बंद होऊ शकतो. म्हणूनच मकर राशीच्या मित्रांनो, या काळात कुणावरही आंधळा विश्वास हा न ठेवता प्रत्येक पाऊल तुम्हाला अत्यंत सावधगिरीने टाकावंच लागेल आणि हेच तुमचं एकमेव या ठिकाणी रक्षण करणार आहे.
तर मकर राशीच्या जातकांनो, तुमचा स्वभाव मुळातच अत्यंत व्यावहारिक, न्यायप्रिय, कष्टाळू आणि सरळ मनाचा असतो. तुम्ही नेहमीच इतरांचा विचार करता. कोणावरही एकदा विश्वास ठेवला की मग स्वतःचे नुकसान झाले तरी चालेल, पण समोरच्यांचा विश्वास कधीही तोडत नाही. पण तुमचा हाच अतिविश्वासू आणि नेहमी इतरांना मदत करणारा हळवा स्वभाव आजच्या या स्वार्थाच्या जगात तुमची सर्वात मोठी कमजोरी बनत चालला आहे. तुमच्या या चांगुलपणाचा गैरफायदा घेऊन काही लोक तुम्हाला नेहमीच मूर्ख बनवतात. ते लोक तुमच्या भावनांशी खेळतात आणि काम झाले की तुम्हाला बाजूला सारतात. मित्रांनो, या दिवशी नकारात्मक ऊर्जा तुमच्या स्वभावाचा फायदा घेऊन तुमच्यावर वार करण्यासाठी त्या कपटी लोकांना प्रवृत्त करत आहे. ज्योतिषीय संकेत आणि नक्षत्रांच्या ऊर्जेनुसार तुमच्या जवळ असणाऱ्या ज्या कपटी लोकांपासून तुम्हाला 3 हात लांब राहायचं आहे. ज्याच्या नावाची अक्षरे द, म आणि प या अक्षरांपासून सुरू होण्याची दाट शक्यता आहे. हे नाव असणारी व्यक्ती तुमच्या नात्यातील, मित्रपरिवारातील किंवा तुमच्या कामाच्या ठिकाणची असू शकते, जी वरून तर तुमच्याशी खूप गोड बोलते, पण जेव्हा तुम्ही त्या व्यक्तीला भेटता तेव्हा तुमच्याशी इतकी आपुलकी दाखवते की तुम्हाला तिच्यावर संशय घेणं देखील खोटं वाटेल. पण लक्षात ठेवा, या अक्षराची लोक पाठीमागे तुमचेच नावाचं विष शोधत असतात आणि तुमच्या वैयक्तिक आयुष्यात आग लावण्याची देखील संधी अशी लोक शोधत असतात. या व्यक्तीला तुमच्या प्रगतीचा, तुमच्या बुद्धिमत्तेचा आणि तुमच्या हसत्या-खेळत्या संसाराचा भयंकर जळफळाट होत असतो. 15 जूनच्या अमावस्येनंतर या व्यक्तीच्या मनातील मत्सर हा इतका वाढणार आहे की ती तुमच्या पती-पत्नीच्या नात्यात किंवा तुमच्या घरामध्ये मुद्दामच मोठा गैरसमज निर्माण करण्याचा देखील प्रयत्न करू शकते आणि तुमच्या बोलण्याचा देखील चुकीचा अर्थ काढून तुमच्याच माणसांना तुमच्या विरुद्ध भडकवणे हा या व्यक्तीचा मुख्य हेतू देखील असू शकतो. त्यामुळे आता वेळ आली आहे की तुम्ही स्वतःच्या भावनांवर नियंत्रण ठेवून त्या अक्षराच्या लोकांच्या गोड बोलण्याला अजिबातच बळी पडू नये. अन्यथा तुमच्या आयुष्याची राख रांगोळी व्हायला मात्र वेळ लागणार नाही. आणि यासोबतच मकर राशीच्या जातकांनो, 15 जूनच्या अमावस्येनंतर नोकरी किंवा व्यवसायाच्या ठिकाणी तुमच्या विरुद्ध काही गुप्त हालचाली किंवा राजकारण देखील नक्कीच खेळले जाऊ शकते. कारण कुंडलीतील ग्रहमान आणि राहूच्या अशुभ दृष्टीमुळे काही काळ अत्यंत प्रतिकूल परिस्थिती ही तुमच्यासाठी निर्माण होऊ शकते, ज्यामुळे तुमचे सहकारी तुमच्या कामाचे श्रेय स्वतः घेण्याचा मात्र या ठिकाणी प्रयत्न करतील. पण मकर राशीच्या जातकांनो, तुम्हाला अजिबात या ठिकाणी घाबरण्याचं कारण नाही, कारण मकर राशीचे लोक जन्मापासूनच कष्टाळू असतात आणि याच मुळातच भाग्यस्थान तुमचं बलवान होऊन तुम्हाला एक अद्भुत मानसिक शक्ती देखील आता लाभणार आहे. जे लोक तुमची प्रतिमा खराब करण्याचे किंवा तुमच्या कामात चुका शोधण्याचा प्रयत्न करत होते, त्यांचा डाव थेट त्यांच्यावरच उलटणार आहे. तुमच्या अंगी असलेला कष्टाळू स्वभाव आणि राशीचा स्वामी शनिदेव याची तुमच्यावर असलेली असीम कृपा यामुळे तुम्ही शत्रूचे प्रत्येक षडयंत्र मोडून काढण्यात यशस्वी ठरणार आहात. तुमच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसमोर तुमचे खरे रूप आणि प्रामाणिकपणा हा सिद्ध होईल, ज्यामुळे तुमची प्रतिष्ठा आणखी वाढेल. या काळात तुम्हाला तुमच्या कार्यक्षेत्रात एक अत्यंत सकारात्मक आणि मोठी सुवर्ण संधी चालून येईल. एखादा नवीन प्रकल्प, मोठी जबाबदारी किंवा रखडलेली पदोन्नती या काळात अचानक मार्गी लागेल. व्यवसाय क्षेत्रात तुमचे शत्रू तुम्हाला मागे खेचण्याचा जितका प्रयत्न करतील, तितक्याच वेगाने तुम्ही यशाचे शिखरे सर कराल. फक्त एक गोष्टीची काळजी घ्या, तुमच्या कामाच्या आणि भविष्यातील योजनांची गुपिते ही सर्वांसमोर उघडी करू नका. शांतपणे तुम्ही तुमचं काम करत राहा, कारण 15 जून नंतर तुमचं यश तुमच्या शत्रूंना सर्व सडेतोड चुकीचं उत्तर देणार आहे. लक्षात घ्या मित्रांनो, 15 जूनच्या अमावस्येनंतर तुमच्या कौटुंबिक वातावरणात एक बाहेरची व्यक्ती गैरसमज निर्माण्याचा प्रयत्न करणार आहे. पण ती व्यक्ती कितीही प्रयत्न करेल, शेवटी तुमच्या राशीचा स्वामी हा शनिदेव आहे. सर्वांना नकारात्मक ऊर्जेचा नाश करून तुम्हालाच विजय मिळवून देणार आहे. मकर राशीचा स्वामी स्वतः न्यायदेवता शनिदेव असल्यामुळे तुमच्यासोबत कधीही अन्याय हा होऊ शकत नाही. या काळात सुरुवातीला जरी नात्यांमध्ये थोडा ताणतणाव किंवा तुमच्या संवादात दुरावा जाणवला, तरी देखील तुमच्या समृद्ध आणि प्रलंब स्वभावामुळे तुम्ही घरातील विस्कटलेली घडी पुन्हा अत्यंत चांगल्या प्रकारे बसवणार आहात. पती पत्नीमधील जुने वाद एक मिळून एकमेकांबद्दल आदर आणि प्रेम हे तुमचं द्विगुणित होणार आहे, ज्यामुळे घरामध्ये पुन्हा एकदा आनंदाचे आणि समाधानाचे वातावरण निर्माण होईल. परंतु या सर्व संकटांचा नाश करण्यासाठी आणि त्या कपटी अक्षरांच्या लोकांच्या वाईट नजरेपासून स्वतःचा बचाव करण्यासाठी तुम्हाला स्वामी माऊलींच्या चरणांच्या आणि शनिदेवाचे अवैध सुरक्षा कवच हे लाभणार आहे. यासाठी तुम्हाला रोज सकाळी उठून पूर्ण श्रद्धेने श्री स्वामी समर्थ महाराजांचा जप करायचा आहे आणि ओम नमः शिवाय
या शिवमंत्राची आराधना करायची आहे. दैवी नामशक्ती तुमच्या घराभोवती आणि कुटुंबाभोवती असे सकारात्मक कवच तयार करेल, ज्याला भेदणे हे कोणत्याही गुप्त शत्रूला किंवा नकारात्मक ऊर्जेला कधीही शक्य होणार नाही. स्वामींच्या कृपेने तुमच्या मनात एक वेगळाच आत्मविश्वास निर्माण होईल, जो तुम्हाला प्रत्येक संकटाशी लढण्याची ताकद देणार आहे. चॅनलवर येणाऱ्या प्रत्येक अपडेटसाठी आमच्या वेद भविष्याचा या व्हॉट्सअप चॅनलला फॉलो करा. चॅनलची लिंक ही डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. शेवटी एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, 15 जून नंतरचा हा काळ जरी तुमची परीक्षा घेणारा असला तरी तो तुम्हाला आयुष्यातील सर्वात मोठा धडा देऊन अधिकच मजबूत बनवणार आहे. कोण आपले आणि कोण परके याचा खरा चेहरा या काळात तुमच्या समोर येणार आहे, ज्यामुळे तुमच्या भविष्यातील मोठे नुकसान टळेल. देवावर अटळ विश्वास ठेवा आणि कोणत्याही अफवांना मात्र बळी पडू नका, कारण ब्रह्मांडाची शक्ती आणि स्वामी माऊलींचे आशीर्वाद कायमच तुमच्या पाठीशी आहेत आणि तुमचे येणारे दिवस यशाचे, आनंदाचे व समृद्धीचे असतील, यात मात्र शंका नाही. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, तुम्हालाही तुमच्या राशीची अंगठी हवी असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये मी त्याची लिंक दिली आहे, तिथे जाऊन तुम्ही ती खरेदी करू शकता. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटू अशाच एका नवीन राशीसह. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.